हिंदूंचं नववर्ष या दिवशी सुरू होतंय आणि नवीन वर्षाचं प्रत्येक धर्माचे लोक ज्या प्रकारे स्वागत करतात अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्मीय सुद्धा स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा. नक्की काय केलं जातं गुढीपाडव्याला? तर मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या दारामध्ये एक उंच काठी रोवतो. या उंच काठीलाच गुढी असं मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो. अनेक गोष्टींवर, राग असेल, क्रोध असेल किंवा असूया असेल, तर या दुर्गुणांवरती आपण विजय मिळवायचा असतो. ते मित्रांनो, या विजयाचं हे प्रतीक आहे. आपण जे काही काम करतोय, कष्ट करतोय, त्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीचं प्रतीक म्हणजे ही गुढी असते. मित्रांनो, वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात 3.5 शुभ मुहूर्त असतात. या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला